SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. मुलीला त्रास देणाऱ्या जावयाचा सासऱ्याने धावत्या बसमध्ये गळावळून केला खून. कोल्हापूर बसस्थानकात टाकला मृतदेह. मध्यवर्ती बसस्थानक आवारातील ST प्रयोजन या दुकानाच्या कट्ट्यावर अनोळखी तरुण बेशुद्ध अवस्थेत मिळून आला होता. काळे यांची मुलगी करुणा हिचा विवाह संदीपसोबत झाला होता. संदीप खाजगी चालक होता. तो दारूच्या आहारी गेला होता. तो दारू पिऊन वारंवार पत्नी करुणाला त्रास देत होता. मुलीला वारंवार त्रास देणाऱ्या जावयाच्या सासऱ्याने धावत्या ST बसमध्येच गळावळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. संदीप रामगोंडा शिरगावे, वय 35, राहणार चिंचवाड शिरोळ असे मृताचे नाव आहे. गडहिंग्लज ते कोल्हापूर ST प्रवासात खून करून बुधवारी रात्री 10च्या सुमारास संदीपचा मृतदेह बसस्थानकावर टाकून संशयितांनी पळ काढला होता. पोलिसांनी या प्रकरणी संशयित सासरा हनुमंतप्पा यल्लाप्पा काळे, वय 49 व सासू गौरा हनुमंतप्पा काळे, वय 45, राहणार भडगाव, गडहिंग्लज, मूळ नारायणनगर, तालुका बैलहोंगल, जिल्हा बेळगाव अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: मध्यवर्ती बसस्थानक आवारातील ST प्रयोजन या दुकानाच्या कट्ट्यावर अनोळखी तरुण बेशुद्ध अवस्थेत मिळून आला होता. शहापुरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्याचा मृतदेह झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या गळ्यावर दोरीचे वण होते. गळावळून खून झाल्याचे समोर आल्याने याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. मृताच्या खिशामध्ये एक डायरी व किल्ल्या मिळाल्या. डायरी संदीप शिरगावे असे नाव होते. तसेच त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर मिळाला. पोलिसांनी तिला माहिती देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPRमध्ये आणला. बुधवारी रात्रीच मृतदेह टाकून पोबारा. मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजची पाहणी केली. बुधवारी रात्री 10च्या सुमारास एक पुरुष व एक महिला मृत संदीप शिरगावला बेशुद्ध अवस्थेत मध्यवर्ती बसस्थानकातील दुकानाच्या कट्ट्यावर ठेवताना दिसून आले. शहर पोलीस उपनिरीक्षक अजित टिके, शहापूरचे पोलीस निरीक्षक अंजय शिंदकर यांनी त्या तरुणाच्या पत्नीशी संपर्क साधला. गडहिंग्लजचे निरीक्षक गजानन सरगर यांना मृतदेहाचे व संशयितांचे फुटेज पाठवण्यात आले. त्यावेळी मृतदेह टाकून पोबारा करणारे मृताचे सासरा असल्याचे समोर आले. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांचे पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना झाले होते. घटस्फोटानंतरही गेला होता घरी. काळे यांची मुलगी करुणा हिचा विवाह संदीपसोबत झाला होता. संदीप खाजगी चालक होता. तो दारूच्या आहारी गेला होता. तो दारू पिऊन वारंवार पत्नी करुणाला त्रास देत होता. त्यामुळे दोघांना 2 वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर करुणा गडहिंग्लज येथे माहेरी गेली होती. 4 दिवसापूर्वी संदीपही तिच्या माहेरी गेला. तेथे सासऱ्यांनी त्याची समजूत घातली. काही दिवसांनी मुलीला पाठवतो असे सांगून त्यांनी संदीपला माघारी पाठवले होते. गडहिंग्लज बसस्थानकावर STमध्ये बसून काही अंतरावर तो पुन्हा उतरून पत्नीच्या घरी गेला. त्यामुळे पुन्हा वाद झाला होता. संदीप ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने सासरा हनुमंतप्पा व सासू गौरा यांनी त्याला कोल्हापुरात सोडून येतो असे मुलीला सांगितले. तिघांनीही बुधवारी गडहिंग्लज ते कोल्हापूर प्रवासाची ST तिकिटे काढली. प्रवासात संदीप शेवटच्या सीटवर बसला होता. सासू-सासरे पुढील बाजूस बसले. ST विनाहक असल्याने या तिघांसह केवळ 5च प्रवासी बसमध्ये होते. मात्र तिघांमध्ये पुन्हा वाद झाला. ST कागलजवळ आली असताना हनुमंतप्पा व गौरा यांनी संदीपच्या बॅगेतील नाड्याने त्याचा गळा आवळून खून केला. मृतदेह टाकून गडहिंग्लजला परतले. ST बसमध्ये संदीपचा मृतदेह घेऊन दोघे कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर उतरले. तो आजारी असल्याचा बहाणा करून मृतदेह मध्यवर्ती बसस्थानक आवारात ST प्रयोजन दुकानाच्या कट्ट्यावर ठेवला. त्यानंतर दोघेही गडहिंग्लजला निघून गेले. मध्यरात्री गडहिंग्लज बसस्थानकावर उतरून घरी निघून गेले होते. गडहिंग्लज पोलीस ठाण्याच्या पथकासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयितांचा शोध सुरू केला होता. सायंकाळच्या सुमारास दोघांना ताब्यात घेण्यात आले. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.